मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लॅबोरेटरीचं ते उद्घाटन करणार, तर शिलापूरमध्ये सुमारे 126 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आलाय। नागपुरात राष्ट्रवादीचं 19 सप्टेंबरला राष्ट्रीय चिंतन शिबिर, तर येत्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं शिबिर। उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार। नागपूर वर्धा मार्गावरील एम्प्रेस पॅलेसमध्ये हे शिबिर होणार। राज्यात जनगणनेची तयारी सुरू, तर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त। समितीमध्ये गृह, वित्त, महसूल, नगरविकास, ग्रामविकास विभागांच्या 10 अतिरिक्त मुख्य सचिवांचा समावेश। सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी समितीची किमान 3 महिन्यातून एकदा बैठक। शिर्डीमध्ये सुजय विखेंचं बॅनर फाडल्याचं प्रकरण, तर पोलिसांना तक्रार करणाराच निघाला आरोपी। पोलिसांच्या तपासात निष्पन्न। पोलिसांनी आरोपी विशाल अहिरेसह तिघांनाही घेतलं ताब्यात। बोरिवली नॅशनल पार्कच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा लाभ मिळणार, तर उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश। माळी, पहारेकरी, स्वयंपाक आणि इतर मजुरीची कामं करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश। वाहनांच्या HSRP नंबर प्लेटच्या दरांसंदर्भात याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली, तर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील HSRP नंबर प्लेटचे दर कमी असल्याचं नमूद। आम्ही SITला सहकार्य करायला तयार, आमची चौकशी करा। नवी मुंबईतील भूमाफियांची टोळी हे सगळं करतेय। उर्मेश उडानी यांच्यावर 12 गुन्हे दाखल। यशवंत बिवलकरांच्या वकिलांचा आरोप। वर्सोवा वांद्रे सागरी सेतूच्या खर्चात 6,788 कोटी रुपयांची वाढ। मच्छीमारांच्या मागणीनुसार काही जोड रस्त्यांच्या लॉबीमध्ये बदल करण्यात आले। वाढ सुद्धा झाली आहे। प्रत्यक्ष बांधकाम खर्चातील वाढ ही 3,900 कोटी रुपये इतकी। पुणे शहराच्या हवेच्या गुणवत्तेत वाढ, तर केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये पुण्याचा पहिल्या 10 शहरात नंबर। गेल्या वर्षी 23व्या स्थानावर असणारं पुणे शहर हे 10व्या स्थानावर। पुणे जिल्ह्यामध्ये 2,86,000हून अधिक कुणबी नोंदी आढळल्या। 51,349 जणांनी अर्ज केला होता। अर्ज केल्यानंतर त्यांना दाखले देण्यात आले। आंबेगाव, जुन्नर, खेड या तालुक्यातील नागरिकांनी सर्वाधिक कुणबी दाखले घेतले। नाशिकच्या मालेगावमध्ये शिक्षक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, तर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना अटक। जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई, तर आर्थिक गुन्हे शाखेकडून मध्यरात्री अटक। नागपुरात 700 पेक्षा अधिक शिक्षकांची बदली होऊन कार्यमुक्त न केल्यामुळे अडचणी, तर 6 महिन्यांपूर्वी बदली होऊन सुद्धा कार्यमुक्त केलंच नाही। नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करून अन्य जिल्ह्यांप्रमाणे न्याय मिळावा, शिक्षकांची मागणी। स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 मध्ये अमरावती शहर देशात अव्वल। 3 ते 10 लाख लोकसंख्या गटामध्ये अमरावतीला 200 पैकी 200 गुण। केंद्र सरकारकडून अमरावतीला पहिलं पारितोषिक जाहीर। परभणी शहरातील उड्डाणपूल मृत्यूचा सापळा बनलाय। उड्डाणपुलावर अरुंद जागा आणि खड्डे पडल्यामुळे वाहनचालक त्रस्त। डोंबिवलीमधील पालिकेच्या नागरिक सुविधा केंद्रात संतप्त नागरिकांचा गोंधळ, गैरसोय होत असल्यामुळे नागरिक संतप्त। नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत असलेले कर्मचारी बेमुदत संपावर। कर्मचाऱ्यांच्या संपाचा आरोग्य सेवांवर परिणाम। आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे नागरिकांवर खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची वेळ। जळगाव जिल्हा परिषदेतर्फे विद्यार्थ्यांमध्ये साखरेच्या अतिसेवनासंदर्भात जनजागृती। जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि आरोग्य केंद्रांमध्ये नो शुगरचे फलक।